निवडणूक ही रयतेची निवडणूक आहे असं अजित पवार म्हणाले। कोल्हापुरातील प्रचार रॅलीमध्ये अजित पवारांनी हे वक्तव्य केलं। नरेंद्र मोदी साहेबांच्या कल्पनेतनं हे सगळं पुढे आलेलं आहे। एक विजन असणारा नेता म्हणून आपण सगळेजण नरेंद्र मोदी साहेबांच्याकडे बघतो आणि त्यामुळे माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती आहे। अजिबात गावामध्ये ग्रामपंचायतीत आपण एकमेकाच्या विरोधात लढलो असू, परंतु ते कुठलाही वाद लोकसभेच्या करता 140 कोटी जनतेचं भवितव्य उज्ज्वल करण्याच्या करता परवाच स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी जाहीरनामा पब्लिश केलेला आहे, सादर केलेला आहे। त्याही जाहीरनाम्यामध्ये 3 कोटी लोकांना घरं बांधून देण्याचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी हातामध्ये घेतलेला आहे। म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा आग्रहाची नम्रतेची विनंती आहे, जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा कुठलाही विचार करू नका। उद्याची निवडणूक ही रयतेची निवडणूक आहे, रयतेला आपल्याला निवडून द्यायचं आहे।